असो ना, पण आपल्यासाठी ते बेनिफिशियल आहे की आपलं नुकसान होत आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा आणि त्याप्रमाणे त्याच्या सांगण्यानुसार कृती करायला हवी. लेक्चरर असून देखील किमो सुरू असताना देखील कोणीतरी सांगितलं की ते काय गाईचं गोमूत्र आणि ते नारळाची ती मुळी असते ना, नारळ फोडल्यानंतर ती आपण त्याची बुची काढतो आपण, ते सगळं ते पेटवून त्याची राख करून ते चाटण घ्या आणि 2 वेळ गोमूत्र घ्या. काय 10 ml 5 ml. किमो सुरू असताना कॅन्सर पेशंटला अलिप्त ठेवावं लागतं, कारण कॅन्सर पेशंटपासून तुम्हाला त्रास होत नाही तर तुमच्यापासून कॅन्सर पेशंटला त्रास होत असतो, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि अशा वेळेस त्याला अगदी गरम ताजं चांगलं शिजलेलं असंच काहीतरी द्यावं लागतं, स्वच्छ द्यावं लागतं, भांडे देखील स्वच्छ, खूप हायजीन, खूप जास्त हायजीन. अगदी जे न्यूबॉर्न बेबी असतं ना त्या पद्धतीनं त्याची सेवा करावी लागते, अलिप्त ठेवू, कोणाचं जास्त टच नको, कोणाचं काहीच नको. अशा वेळेस लेक्चरर महिला असून विचार करा, ती त्या गर्दीमध्ये जायची, तिथे राहायची आणि म्हणजे घरच्यांना माहीत होतं की नाही माहीत होतं ते नाही माहिती, कारण ते गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला माहीत नाही. पण असं होत नाही, आपल्याला माहीत असते कुठेतरी. तिने कंटिन्युअसली ते घेतलं. ती वाचू शकत होती पण नाही, तिने ते कमीत कमी 8 ते 15 दिवस ते गोमूत्र आणि ते घेतलं आणि दगावल्या. अगदी जवळच्या होत्या. वाईट वाटलं मला, खरंच वाईट वाटलं. असे कितीतरी आहे. दुसरं उदाहरण सांगते तुम्हाला. दुसरं उदाहरण आहे, माझी स्वतःची मैत्रीण आहे. नेहमी समजवत असते तिला. तिचा भाऊ होता. जसं माहिती झालं तो खर्रा खायचा, ड्रिंक पण करायचा, इथून पूर्ण शिवलेलं. त्यानंतर तोंड लपवून तो फिरत होता. कालांतराने आमच्याकडे एक कार्यक्रम होता, त्यांना जायचं होतं. म्हटलं कुठं चालले, तर गाडी द्यायची आहे. कशासाठी गाडी द्यायची आहे, तर भावाला बैतूलला घेऊन चाललो आहे. त्या पेशंटला, ऑपरेशन झालेल्या पेशंटला जिथे आरामाची गरज आहे, तुम्ही त्याला गर्दीमध्ये कुठे घेऊन चाललेत, बैतूलला. बैतूलला घेऊन गेले, आले. तो जास्त दिवस टिकला नाही, 1-1.5 महिन्यात तो पण गेला. हे अगदी करंट एक्झाम्पल माझ्या आयुष्यातले मी तुम्हाला सांगत आहे. खूप सारे उदाहरणं आहेत असे. मला पण सांगण्यात आलं तुम्ही धर्मशाळेला जा, गेली ना मी. मला हे सांगितलं पातालकोटमध्ये औषध मिळते, तिथे पण गेली. खूपशा औषधे मी केल्या नाही, अशातला भाग नाही, पण मी कुठेतरी थांबली, याचा वापर केला. कोणी सांगताय म्हणून नाही, ठीक आहे, सांगताय चांगल्यासाठी सांगताय, करून पाहायला हरकत नाही. पण जिथे कुठे आपल्याला त्याचा वाईट परिणाम आढळतोय तिथेच तुम्ही थांबा, कारण कोणतंही का असो ना. अंधश्रद्धा ही जीव घेणी आहे, सरळ जीव जातो व्यक्तीचा. मला सांगा, खरंच ह्या धाग्या दोऱ्यांनी आणि ह्या बुवाबाजांनी खरंच तुमच्या घरात सुख शांती येत असेल, तुमचा पेशंट वाचत असेल, तर कशाला औषधीवर खर्च करता. पूर्ण पैसा वाचवा, दुसरा बंगला बांधा, किंवा त्या पैशाने काळ्या धाग्याची, लाल धाग्याची, केशरी, जेही रंगाचे धागे असेल, इव्हन पांढरे असेल तरी देखील मी तर म्हणते की हॉस्पिटल समोर दुकानं उभी करा. तर डॉक्टरांचे घरं कशाला भरता, कशाला त्यांना बंगला गाडी घेऊ देता. बांधल्यावर जर आपण ऑपरेशन थिएटरमध्ये, तुम्हाला माहिती असेल, ऑपरेशन थिएटरमध्ये जायच्या आधीच तुमच्याजवळ किती काही असेल सगळं तुम्हाला काढावं लागतं, तुमच्या अंगावरचे कपडे देखील. जे हॉस्पिटलमधून मिळेल ते वस्त्र तुम्हाला धारण करावे लागतात. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये जावं लागतं आणि त्याच्या आधी तुमच्या एका फॉर्मवर सही पण घेतली जाते. छोटी सर्जरी जरी असेल ना तरी सही घेतात की कमी जास्त झालं तर जिम्मेदार तुम्ही राहाल. डॉक्टर स्वतःवर येऊ देत नाही. मग जेव्हा डॉक्टर स्वतःवर येऊ देत नाही, तिथे एक धागाही चालत नाही, कोणता तावीज चालत नाही, काहीच चालत नाही, तुमचे स्वतःचे कपडे देखील चालत नाही, तुमचा नातेवाईक देखील त्या ऑपरेशन थिएटरमध्ये चालत नाही. एकट्याला जावं लागतं, मग तो लहान असो, वयोवृद्ध असो किंवा प्रौढ असो. मग तिथे कोण आहे वाचवणारा. मग जेव्हा आपल्याला तिथपर्यंत ते धागेदोरे पुरतच नाही हो, तर मग का म्हणून आपण या सगळ्या मागच्या भानगडीत पडतो. आणखी एक एक्झाम्पल सांगते याच बाबतीत. नाव मी सांगत आहे, नाव मी कोणाचंच घेणार नाही, फक्त पोझिशन सांगेल. डेप्टी सीओ होते, आहेत, मित्रमंडळीमधूनच आहे. त्यांची बहीण कॅटरर्स चालवायची, खूप सुंदर स्वयंपाक करायची, खूप छान. पण ती
कंटिन्यू एवढे कामं करायची आणि ते तेलाचं वगैरे काढणं किंवा खातही असेल बहुतेक, तिला पण कॅन्सर झाला, तिला ट्यूमर झाला माहीतच नाही, तो आतल्यात पोटामध्ये फुटला कुठेतरी. तिचंही उदाहरण सांगते, तिलाही औषधी केल्या, एम्समध्ये ट्रीटमेंट होतं, डॉक्टर चांगले, हॉस्पिटल चांगले. आपण डॉक्टरांना, हॉस्पिटलला दोषारोपण करू शकत नाही. आपण स्वतःमध्ये झाकून पाहिलं पाहिजे की डॉक्टरांच्या विरोधात आपण काय करत आहोत आणि आपण ब्लेम करतो डॉक्टरांना. त्यांचंही सांगते, पोटात ट्यूमर फुटला, पाणी झालं, डॉक्टरांनी खूप हायजीन ठेवायला सांगितलं, वाचू शकत होत्या. 3 महिन्यातच त्या दगावल्या. का दगावल्या? कारण तेच की जे त्यांच्याकडे जे सुशिक्षित होते ते त्यांना सांगू थकले, पण आई आणि त्यांचे जे मुलं किंवा अजून नातलग मंडळी आहेत गावातली, त्यांचं कुठेतरी ऐकण्यात आलं. पेशंट तर आपल्या जागेवर आहे, बेडवर आहे, पण बाकीच्यांनीच त्यांना कुठून तरी पाणी आणणे, औषधी बंद करून टाकली, पाणी आणणे, कुठेतरी ते सांगितलं तुम्हाला काय ते राख वगैरे ते सगळं मिक्स करून, म्हणजे ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं त्या पोटामध्ये आणि तुम्ही आणखी इन्फेक्टेड वस्तू टाकत आहात ज्या डायजेस्टच होत नाही. अख्ख्या 3 महिन्यात यंग 52 इयर्स दगावल्या. म्हणजे आपल्या समोर हे लाईव्ह एक्झाम्पल्स आहेत, कोणत्या पुस्तकात वाचलेले नाही किंवा कुठेच नाही. मग का आपण अंधश्रद्धेला बळी पडतो? आपल्या घरातला, आपल्या कुटुंबातला जीव चालला आहे, आपल्याला याचा विचार काय येत नाही. आणि राहिलं भूत प्रेताची आता गोष्ट की या झाडाला भूत जोमतोय, रस्त्याने दुपारी 12 वाजता गेल्यानंतर भूत जोमतोय, कुठेतरी आत्मा ती जळल्यानंतर जी मुलगी स्मशान घाटात त्या स्मशानाच्या चितेच्या आगीजवळ अभ्यास करते आणि आयस होते, तिला नाही झोंबत का भूत? किंवा जे पेटवतात, जे तिथे ड्युटी करतात रात्रंदिवस, त्यांना नाही लागत का ती आत्मा? त्यांना नाही लागत का? त्यांना नाही वाटत का भीती? आणि त्याच्यापेक्षा उत्तम उदाहरण सांगते, जे विद्यार्थी MBBS करतात, जे डॉक्टर होऊन तुमचा जीव वाचवतात, ते MBBS करणारे विद्यार्थी, त्यांचा अभ्यासच मुळात डेड बॉडीवर असतो. पूर्ण मेलेल्या बॉड्या, वास येतो त्या बॉडींमधनं, तरी देखील पूर्ण एकूण एक डायसेक्शन त्याच्यावर होतं. मग ते तर रोजच कंटिन्युअसली ते पाहतात, हात पाय पोटात काय आहेत त्यांचं चीरफाड, अभ्यासच त्याच्यावर आहे त्यांचा 5-6 वर्ष. मग त्यांना नाही लागत का भूत? त्यांना का नाही झोंबत? त्यांना का नाही कोणती आत्मा दिसत? बरोबर. आणि दिसली असती तर एकही डॉक्टर दिसला नसता. त्यांना जर भूत झोंबलं असतं, त्यांना जर आत्मा दिसली असती, त्यांना कोणीतरी भरकटलं असतं, तर आज या जगात एकही डॉक्टर दिसला नसता. मग ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपण सुज्ञ आहोत, प्रबुद्ध आहोत, आपल्याला का कळत नाही? का आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज पडते? का आपल्याला प्रबोधनाची गरज पडते? किती दुपारी जा ना तुम्ही, किती रात्री जा, एकट्या दुकट्या जा, का म्हणून भीती वाटतं? भीती फक्त एका गोष्टीची वाटते, मनी वसे त्याची स्वप्नी दिसे. जे तुमच्या मनात असतं, कुठे तुम्ही हॉरर मूव्ही पाहतात, त्या हॉरर मूव्हीवाल्यांना पैसे मिळते ना, जेवढे जास्त तुम्हाला भीती तेवढे त्यांना जास्त पैसे. मग हॉरर मूव्ही पाहता, कुठेतरी काहीतरी ऐकता, मन आपलं हळवं आहे. प्रत्येकामध्ये एवढी इम्युनिटी पॉवर किंवा एवढी शक्ती नाही आहे, सहनशक्ती नाही आहे. ते कुठेतरी मन स्वप्न रंगवतं आणि तेच ते त्याच्या डोक्यात फिरत असतं. आणि तो टेन्शनमध्ये असेल, घरचं भांडण असेल, वादविवाद असेल, कुठेतरी मतभेद असेल आणि तो कुठेच शेअर करू शकत नसेल, अशाही व्यक्तीला हा प्रॉब्लेम होतो. तो मानसिक आजार आहे, भूत प्रेत नाही. मग आपण काय हा भूत प्रेत बुवाबाजीला बळी पडतो? बुवाबाजींचे घरं पहा ना. तुम्हाला जरी ते बुवाबाजी करताना दिसत असेल, पण त्यांची रात्र कशी जाते तुम्हाला काय माहिती? बरोबर. त्यांचं कुटुंब आहे, त्यांचं घर आहे, बंगला गाडी आहे, तुम्हाला माहिती का? त्यांना सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे कोणामुळे? आपल्यामुळे. आपणच त्यांची घरं भरतो. आणि जास्तीत जास्त जे स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन पहा, हा प्रकार खूप मिळेल. अंगात येणे काहीतरी, मी तर म्हणते ज्याच्या अंगात आलं ना, बकेटभर पाणी टाका. खोटं नाही सांगत, बकेटभर पाणी टाकूनच द्यायचं, पहा त्याच्या अंगातलं जातं का नाही जात. आपण हिंमतच नाही करत. का म्हणून आपण हिंमत करत नाही? आम्ही तर प्रत्येक वेळेस सांगतो पूर्ण धागे दोरे कापायला. आताच आमचा होळीच्या पाडव्याला BDSPचा प्रोग्राम झाला, बौद्ध प्रचार प्रसार संघ. तिथे कितीतरी लोक दीक्षा घेतात, कितीतरी लोक आपले धागे, आम्ही तिथे होळी करतो त्या धाग्यांची. नाही नका बळी पडू, दुसऱ्यांनाही बळी नका पाडू. तेवढी एनर्जी,
तेवढा पैसा, तेवढी मेहनत आणि तेवढा वेळ आणि तेवढं तुमचं टॅलेंट आपल्या मुलांमध्ये घ्या. मुलांना द्या तो सगळा वेळ. याचं त्याचं गॉसिप करून, विनाकारण विचित्रासारखे पिक्चर पाहून किती पिक्चर निघत आहेत. तुम्ही इंटरेस्ट दाखवताना त्यांना पैसा मिळतोय म्हणून अजून अजून तसे पिक्चर निघतात. स्त्री पिक्चर जर खरोखरच त्या, मला हे नाही कळत त्या पिक्चर पारांना कमीत कमी एवढी बुद्धी पाहिजे की ते जसा स्त्री पिक्चर निघालेला त्या स्त्री पिक्चरमध्ये ते सगळं जाताना येताना दिसतं. त्याच्यात पूर्ण भूताटकी दाखवली आहे. बरोबर आहे ना? भूलभुलैयामध्ये भूताटकी दाखवली आहे. मग त्याच्यात खरोखर ती सगळी भूताटकी आहे तर ते हिरो हिरोईन अजूनपर्यंत जिवंत कसे? ते हिरो हिरोईन अजूनपर्यंत जिवंत कसे? तो डायरेक्टर जिवंत कसा? तो कॅमेरामॅन जिवंत कसा? मग मुलांना म्हणजे पाहणाऱ्यांना हे गाणे समजत का? ही सगळी काल्पनिक दृश्य आहेत. हे सगळं काल्पनिक आहे. फक्त आपल्या बुद्धीचं कुठेतरी आपण पिक्चर तयार केलेला आहे, बुद्धीमध्ये चित्र तयार केलेलं आहे. एवढे हॉरर पिक्चर पाहतो, सिरियल्स पाहतो. मग हे सगळं बनवणाऱ्यांना का नाही जमत भूत? पुन्हा ते नेक्स्ट बनवायला रेडी असतात. आपण रिस्पॉन्स देतो. आणि प्रबुद्ध नागरिकाने, बुद्धिवादी लोकांनी कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्स द्यायला हवा, कोणत्या गोष्टीला रिस्पॉन्स द्यायला नको, हा देखील विचार करणे आवश्यक आहे. अशा मूव्हीजला जर तुमचा रिस्पॉन्स नसेल तर तशा मूव्हीज आपोआप काही दिवसांनी बंद होईल. कारण त्यांना लॉस होणार त्यापासून. त्यांना समजेल की अशा गोष्टीपासून आपल्याला लॉस होत आहे. अशा मूव्हीज करणे बंद आहे. म्हणजे बंद करायचं. छोट्या मुलांना भीती दाखवतो. कुठेतरी आपण तावीज इथे तिथे बांधतो, धागा पायाला काळे धागे. मला तर कळतच नाही, तो प्रकारच नाही कळत. माझं अर्ध आयुष्यानं खोटं नाही सांगत, ह्या सगळ्या भानगडीतच गेलं. मला आजही नाही कळत. लहानपणापासूनच माझे प्रश्न राहायचे. मम्मी खूप रागवायची मला की तू काहीतरी वेगळंच बोलते म्हणजे मी वाचते, पाहते, ऐकते आणि माझ्या बुद्धीचा वापर करते की नाही हे खरंच हे आहे का? जाऊन पहा ना, तिथे काहीतरी आहे असं कोणीतरी सांगितलं नाही. इथूनच घाबरण्यापेक्षा तिथे जाऊन पहा ना. तिथे जाऊन पाहायला काय हरकत आहे की ऍक्च्युली तिथे काय आहे. बंद दरवाजा असेल तर काय झालं? रात्री बेरात्री मुलांना फिरण्याची सवय लावा. तुम्ही पण फिरत जा त्यांच्यासोबत. काही नाहीये, काहीही नसते. आणि कुत्रे भुंकतात अर्धरात्री, आपण अजून जास्त भीतो. पण ते ऍक्च्युली कुत्रे कशासाठी भुंकतात? त्यांना कुठेतरी वाईट ती स्मेल येते, कुठेतरी चोरी चकारी होत असते, काहीतरी होते. बरोबर आहे? किंवा ते आपल्या मित्रमंडळींना बोलवतात म्हणून ते भुंकतात. आपण त्याचा काहीतरी वाईट हे करतो. मांजर आडवी जाते. आता त्या मांजरीला काय माहिती असते नेमका हाच व्यक्ती जाणार आहे, ती रस्ता क्रॉस करत आहे ना. सगळे ह्या जीवसृष्टीत प्रत्येक प्राणी, प्रत्येक जंतू, कीटक, पशु पक्षी ते आपापलं काम करत असतात. ह्या पशु पक्ष्यांना यांना देखील आपण त्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटून ठेवलं आहे. काय ते घुबडालाही काहीतरी उलटच, घारीलाही आपण काहीतरी सांगितलं. त्या बेट्स उलटे लटकतात. आता निसर्गाने त्यांना उलटं लटकण्याची दिलेली आहे. त्यात आपलं काय? आपण काय करू शकतो? त्यांचा काय दोष? त्यांना नाही दिसत दिवसा, ते रात्री फिरतात. सगळ्या म्हणजे प्राण्यांना देखील आपण बदनाम करून ठेवलेलं आहे. कुत्र्याच्या रंगाला देखील आपण बदनाम करून ठेवलेलं आहे माणसाने. का? म्हणून काळं कुत्रं दिसलं, काळी मांजर दिसली, निसर्गाने तिला काळी बनवली ना, नाही तिला पांढरा रंग दिला. माणसांमध्ये पण असतो काळा पांढरा रंग. मग आपण का म्हणून आपण अंधश्रद्धेच्या ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेमध्ये मोडतात. खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्यांची निर्मिती आपल्या मनातून होत असते. भगवान बुद्धांनी मनाला केंद्रबिंदू मानूनच सगळं काही लिहिलेलं, सगळं काही सांगितलं आहे. आणि जे काही सांगितलं आहे ते बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकात लिहून काढलेलं आहे. मग मनाला केंद्रबिंदू जर आपण मांडलेला आहे आणि आपणही जर आपल्या मनाला केंद्रबिंदू मांडतो तर त्या मनाची सांगड कुठेतरी मेंदूला घाला. मेंदूची आणि मनाची सांगड जर झाली तर कधीही तुमच्या हातून वाईट कृत्य होणार नाही किंवा अविश्वास जो असतो तो निर्माण होणार नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विश्वासच दिसेल. सत्याची तुम्हाला पारख करता येईल, कुठेतरी आवाज उठवता येईल. खूपशा अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत. काहीतरी ते अजून एक प्रकार आहे. काय ते कुसरी शब्द. मला इकडे यायचं होतं ना, मग थोडा हे केलं मी, 1-2 शब्द असे स्टडी. काहीतरी घरातलं सोनं चांदी काहीतरी घेऊन जाते, हा एक प्रकार आहे. कोणीतरी ते काहीतरी ते असं असते बावली आणि ते कुठेतरी पाठवते आणि ते त्याच्याकडचं असं असतं. तर बापरे, कोणी श्रीमंत झालं असतं ना. मला हेच ते समजत, भारत का म्हणून एवढा मागास आहे, का म्हणून एवढी दरिद्रता आहे. काही उच्चवर्णीय लोक खूप श्रीमंत आणि काही अजूनही दरिद्रीमध्ये आहेत.
दारिद्र्य रेषेखाली अजूनही आहेत, अन्नासाठी मोहताज आहेत, एक एक दाण्यासाठी फिरतायत, अन्न वस्त्र निवारा मिळत नाही आहे. जर ह्या सगळ्या गोष्टीने कोणत्या जादूने संपत्ती आली असती, अलाउद्दीनचा चिराग जे म्हणतो ते जर प्रत्येकाजवळ असताना, तर आज ही विषमता जी दिसत आहे ती दिसली नसती. प्रत्येक जण सुखी झालं असतं. कोणत्या तंत्राने, कोणत्या मंत्राने, कोणत्याच व्यक्ती, जर तुम्ही म्हणाल की आता एखाद्या मंत्र म्हणून इथेच एखाद्याला जन्म घालतो किंवा एखादा मंत्र म्हणून आताच एखाद्याचा इथे जीव जाईल, ही अशक्य गोष्ट आहे. माझ्या मते तरी या जगात येणे, जीवन घेणे आणि या जगातून जाणे म्हणजे जीवन जाणे, ह्या दोन गोष्टी पलीकडे तिसरी कोणतीही गोष्ट म्हणजे ह्या दोनच गोष्टी अशक्य आहेत. बाकी सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त त्याला अशक्य शक्यच्या या धाग्या दोऱ्यात आपण मानतो ते म्हणजे अंधश्रद्धा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विळख्यातून याचा जर फरक समजला की खरंच आपली श्रद्धा कशावर आहे आणि आपण कशावर श्रद्धा ठेवायची आणि योग्य गोष्ट आहे का, जर योग्य नाही तर ती अंधश्रद्धा आहे. एखाद्यावर विश्वास ठेवताना पण तो दगा करतो, ती पण एक अंधश्रद्धाच आहे. खूप जास्त विश्वास ठेवतो, जवळचा समजतो, सगळं काही शेअर करून देतो, ती पण एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे. त्यामुळे आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करावा. अत्तदीप भव या भगवान बुद्धाच्या वाक्याने आपलं जीवन व्यतीत करावं. आणि या श्रद्धा अंधश्रद्धेच्या ज्या बेड्या आहेत, आज पाहिलं आपण किती मंदिरांच्या समोर भिकारी बसलेले, आतमध्ये पुजारी पेढे खात बसलेले, बरोबर आहे, ती पण एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे ना. ते खोबऱ्याचे छान लाडू बनवून खातात, नारळवर नारळ नारळ नारळ, आणि आम्ही काय करतो, कर्ज घेऊन नवस फेडतो. नवसाचं आहे, नवसामुळे कोणाला काही झालंय का? माझ्या सासूबाई पण म्हणतात आमचे साहेब नवसाचे आहेत म्हणून. जे आहे ते सांगत आहे. मग नवस प्रकार काय? मग मला असं वाटलं की एकाच मुलासाठी नवस का? 5 मुलं आहेत ना, 5 मुलं आहेत साहेबांना, 5 भावंड म्हणजे यांना पकडून एकाच मुलासाठी का नवस? 5ही मुलांसाठी नवस मागायला पाहिजे होता ना, बरोबर? मग आता मी खरं समजावं का नवसाचा मुलगा एवढा चांगला असतो म्हणून? नाही, माझं पूर्ण कुटुंब चांगलं आहे. त्यावेळेवर जी परिस्थिती होती, कारण अशिक्षित आहेत त्यावेळेवर, आणि नवसी मागितला कोणाला? तथागताला. म्हणूनच नाव सिद्धार्थ आहे. म्हणजे आपण आता बकऱ्यांचं जेवण देतो, बरोबर आहे, तोही एक नवसाचा प्रकार आहे. त्या विनाकारण अबोल प्राण्याचा आपण जीव घेतो. म्हणजे खूप सारं आहे हो. अंधश्रद्धा म्हटलं म्हणजे आपलं आयुष्य संपुष्टात आलं असं मला वाटतं. आम्ही सगळे त्या बेड्यातून कुठेतरी बाहेर पडलेलो आहोत. इथे जेवढेही बसले आहेत ना, मला वाटतं त्या सगळ्या चक्रातून बाहेर आलेले आहेत, म्हणून इथे उपस्थित आहात. आजही आपल्या समाजाला खरंच गरज आहे. आपण त्यांना नाही सांगणार तर कोण सांगणार? आज आलेबेदर ठिकाणी आम्ही गेलो, त्या 2 दिवसाआधी होळीच्या पाडव्याला, तिथे एवढा मजमा होता, पूर्ण ग्रामीण भाग तिथे दिसत होतं. तिथेही हाच विषय काढलेला. अंधश्रद्धेच्या बाहेर आहे. श्रद्धा ठेवा, श्रद्धा ठेवा. श्रद्धा म्हणजे आपली एक भावना आहे, फिलिंग्स आहे, आपण ती कोणाही प्रती ठेवू शकतो, पण अंधश्रद्धा नाही. ज्या व्यक्तीने अंधश्रद्धा बाळगली त्याचं आयुष्य संपलं, कारण तो पुढे प्रगतच होऊ शकत नाही. कारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्याच्या मताने चालणं. अंधश्रद्धेचा अर्थ आहे कोणीतरी काहीतरी सांगतं आहे आणि आपण त्याप्रमाणे वागतोय, त्याप्रमाणे ऐकतोय, त्याप्रमाणे चालतोय. म्हणून आपण आपलं अख्खं आयुष्य पुढचं, आपल्या कुटुंबाचं आयुष्य, इव्हन आपल्या समाजाचं आयुष्य आपण त्या व्यक्तीच्या स्वाधीन केलं आहे आणि त्याप्रमाणे वागतोय. एका व्यक्तीचं जरी नुकसान झालं ना आपल्या समाजातून, आपल्या कुटुंबातून, तरी आपलं नुकसान झालं असं समजायचं. तो एक व्यक्ती, एक कार्यकर्ता खूप महत्त्वाचा असतो, कारण तो वोटिंग करत असतो कुठेतरी, आणि एक वोट कमी झाला म्हणजे किती मोठा लॉस होतो तुम्हाला हेही सांगते.
मी ज्या भागामध्ये शिकवलेलं, आता 14 वर्ष झाली, त्या भागातले काही मंडळी आले होते. याच्यावरून फक्त एक छोटंसं उदाहरण सांगेल. दोन की 3 पार्ट्या काहीतरी उभ्या होत्या आणि एका वोटासाठी त्यांची टाय होत होती. पण त्यांना माहिती झालं की आपले वोटर्स कुठेतरी पिऊन वावरात पडून आहे. चक्क त्यांना उचलून आणलं. घडलेली घटना आहे. त्यांना उचलून आणलं, वोटिंग करायला लावली, विनर. म्हणजे एका वोटने एवढा फरक पडला. म्हणून म्हणते की या अंधश्रद्धा, श्रद्धेच्या याच्यातून, अंधश्रद्धेच्या बेडीतून जर बाहेर पडले, तुमचं जीवन वाचेल, तुमच्या समाजाचं जीवन वाचेल, आपल्या अख्ख्या भारताचं जीवन वाचेल. बाबासाहेबांनी जे प्रबुद्ध भारताचं स्वप्न पाहिलं ते देखील पूर्ण होईल. बाबासाहेबांनी आपल्याला याच्यातूनच बाहेर काढलं. गाडगे महाराजांनी तर सांगितलं आहे ना, अरे कुठे तू देव शोधतोय, देव कुठे आहे आणि तू शोधतोय कुठे. बरोबर. काही नाही, कुठेतरी कधीतरी तुम्ही पाण्याने दिवा जाळून पहा, नाही जळू शकत. निसर्गाने जी गोष्ट केलीच नाही, सगळ्यात मोठा देव निसर्ग आहे. जी गोष्ट निसर्गाने दिलेली आहे तीच होईल. निसर्गाच्या विरोधात जाऊन कोणतंही कार्य करा, तुम्ही जास्त दिवस ते कार्य करू शकत नाही किंवा तुम्ही पण टिकू शकत नाही. निसर्ग नियमाप्रमाणेच आपल्याला आयुष्य व्यतीत करावं लागतं. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, थोटान जे आहे ते माणसाने सत्ता प्राप्तीसाठी केलेल्या गोष्टी आहे. लोकांना आपल्याजवळ ठेवण्यासाठी आणि आपल्या कुठेतरी त्यांचं मेंदू आपल्याजवळ गहाण करून घेण्यासाठी ह्या सगळ्या थोटांच्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पण चांगले कार्यकर्ते आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहेत, अजूनही भरपूर कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे आता भरपूर लोकांचे धाबे दणाणले आहेत की नाही, आता जनता जागरूक होत चाललेली आहे. तर सर्वांनी संघटित राहा. बाबासाहेबांनी, थोर महापुरुषांनी काय सांगितलं आहे त्याच्यावर कार्य करा. फक्त ऐकून किंवा बोलून होत नाही. आम्ही निवड बोलत नाही, आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन कार्यही करतो. मदत करा. शाळांना भेटी द्या, शाळा बंद पडत चालल्या आहे. हॉस्पिटलला भेटी द्या, त्यांना गरज आहे पैशाची, खाण्यापिण्याची, प्रबोधनाची. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे अनाथ आश्रमांना भेटी द्या, तिथे पण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अंधश्रद्धा कुठे ना कुठे सापडेल. जेवढी जास्त अंधश्रद्धा दूर होईल तेवढा जास्त माझा भारत प्रबुद्ध होईल असं मला वाटतं. त्यास तुम्ही सर्वांनी मला इथे वेळ दिला, बोलू दिलं, भरपूर वेळ घेतला. जेवढं वाटलं, जेवढे अनुभव मला शेअर करता आले तेवढे मी अनुभव शेअर केले. शेवटचं एक सांगते, माझा स्वतःचा मुलगा कॅन्सर पेशंट आहे, म्हणून या सगळ्या गोष्टीपासून मी अलिप्त आहे. आणि जेवढ्याही गोष्टी बोलली त्या एकूण एक सत्य आहे. एकही गोष्ट पुस्तकातली वाचलेली नाही किंवा एकही गोष्ट ऐकलेली नाही, डोळ्यांनी पाहिलेली आणि स्वतः अनुभवती घेतलेल्याच गोष्टी मी सांगितल्या आहे. विश्वास पटत असेल तर या अंधश्रद्धेच्या बेडीतून बाहेर पडा आणि स्वतःचं आयुष्य उज्ज्वल करा. आज मी खूप सुखी समाधानी आहे, धम्मपदावर चालत आहे, बाबासाहेबांच्या विचारावर कार्य करत आहे. जेवढे बोलते इथेच थांबते. पुनश्च एकदा सर्वांना थँक्यू. धन्यवाद मॅडम. आपण एक एक उदाहरण, असं अभ्यासक उदाहरण दिलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे. आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी बोलली तुम्ही की जेव्हा आपलं स्वतःवर घडते तेव्हाच आपण थांबतो. ह्याचं त्याचं ऐकून आपण कधीच थांबत नाही. सांगायला उदाहरण देतो पण करतो तेच, पण जेव्हा स्वतःवर घडते तेव्हाच आपण कुठेतरी विचार करतो की खरंच आपण नको करायला हवं. खूप अतिशय मोलाचे मार्गदर्शन आपण केले, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे समारोपीय अध्यक्ष भाषण माननीय सिद्धार्थ गायकवाड सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. भारतात जन्मलेल्या सर्व थोर संत महात्म्यांना मी अभिवादन करतो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य महिला विभागाच्या वतीने या 2 दिवसीय राज्यस्तरीय महिला परिषदेसाठी उपस्थित आदरणीय या सर्व ज्यांनी या सेवेसाठी स्वतःचं प्राणार्पण केलं असे आदरणीय दाभोळकर सर यांना अभिवादन करतो. सोबतच या ठिकाणी खऱ्या अर्थाने नागपूरच्या टीमने ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी घेऊन या ठिकाणी ही महिला परिषद आयोजित केली आणि या परिषदेला स्वतःहून
आदरणीय मुक्ताताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात आणि त्यासोबतच सर्व या ठिकाणी नागपूरचे सहकारी डोंगरे सर असतील, बडगेजी दिसत नाही, आले का, चौरेजी, कारण का असे अनुभव अनेक आहेत. हॉस्पिटलमधून सलाईन घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यालयाला आलेले पण आपले कार्यकर्ते मी स्वतः डोळ्यांनी बघितले. म्हणून म्हणतो या ठिकाणी उपस्थित पुष्पाताई आणि सर्व टीम, खरं तर मागच्या जवळजवळ 35-36 वर्षापासून हा एक सामाजिक कार्याचा आणि विज्ञानवादी दृष्टिकोन चालवण्याचा वसा आदरणीय दाभोळकर सरांनी हा सुरू केला आणि याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली. मागील अनेक वर्षापासून म्हणजे 10-15 वर्ष तर मलाही झाले की मी या सोबत जोडलेला आहोत. मी अनेक चांगले वाईट लोक पण बघितलेले आहे या चळवळीमध्ये, काही स्वतःहून फायदा घेणारे पण लोक बघितले, मुक्ताताईंना माहीत आहे. आणि जेव्हा हा कायद्यासाठी आदरणीय दाभोळकर सरांनी खूप प्रयत्न केलेत, मी त्याचा साक्षीदार आहे. कारण की हा कायदा ज्या वेळेला नागपूरच्या विधिमंडळामध्ये संमत होता त्या ठिकाणी चर्चा होत होती, मी त्या ठिकाणी होतो आणि पर्यायाने या ठिकाणी सगळे जे कागद आणि सगळे मंत्री महोदयांना पुरवण्याची जबाबदारी जी होती ती माझ्याकडेच होती. त्यावेळेला शिवाजीराव मोगे साहेब महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री होते आणि विरोधी पक्षनेते त्यावेळेला आदरणीय फडणवीस साहेब विधिमंडळामध्ये होते. त्यावेळेला खूप सखोल चर्चा झाली. अनेक बाबतीमध्ये अनेकांना वाटलं का कायदा आल्यावर आमच्यावर काय संकट कोसळतं आणि म्हणून अनेक जणांनी याच्यात खूप साऱ्या कपाती सुचवल्या. अनेकांचे विचार खूप या संदर्भामध्ये वेगळे झाले. परंतु ज्या वेळेला अनेक लोक एकत्रित बसले आणि शेवटी त्यामध्ये फडणवीस साहेब सुद्धा होते, त्यांनी पण याला संमती दर्शवली. परंतु हा ज्या स्वरूपामध्ये कायदा 2013ला आला त्यामध्ये खूप सारे बदल होते. नावं बदलले, कलमा बऱ्याचशा इकडे तिकडे झाल्यात आणि हा कायदा खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला. पण अस्तित्वात आल्यानंतर हा कायदा जेव्हा होतो त्याला संविधानिक जबाबदारी म्हणजे दृष्टी लाभते. कारण भारतीय संविधानाच्या आपल्याला माहीत असेल 51A कलमामध्ये जे सब कलम आहेत त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन राबवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाची निर्मिती करणे हे संविधानाने ठरवून दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कायदा महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आला आणि हे पहिलं राज्य महाराष्ट्रातलं होतं देशामधलं की ज्यांनी हा कायदा केला. परंतु हा कायदा जेव्हा अस्तित्वात आल्यानंतर जेव्हा या कायद्याला लोकांपर्यंत घेऊन जाण्याची गरज निर्माण झाली त्यावेळेला काही कमिट्या निर्माण झाल्या. त्यामध्ये खूप पैसा पण त्यावेळेला शासनाने या प्रचार प्रसारासाठी ठेवला आणि काहींनी त्याच्यामधून फायदा पण घेतला. मी नाव घेत नाही, परंतु अनेक लोकांनी फायदा घेतला. परंतु जोपर्यंत पैसा होता तोपर्यंत त्या कायद्याची लोकांपर्यंत जाऊन माहिती दिली. जसे पैसे संपले मग कायदा कुठे आहे आणि काम करणारे लोक कुठे आहेत ते दिसलेच नाही. मुक्ताताई बरोबर आहे. आणि मग कायद्याचं 2 वर्ष 3 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम चाललं आणि मग नंतर कामच दिसलं नाही. परंतु महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याला अपवाद होती. तुम्हाला सांगतो की माझा अनुभव तेवढाच आहे कारण मी प्रशासनात आहे बरेच दिवसापासून. या समितीसोबत रामभाऊजी असतील, चित्तरंजनजी असतील आणि सगळ्या लोकांसोबत मी जोडलो आहे आणि दुसऱ्या लोकांसोबत पण जोडलो होतो. कारण की ज्यांनी काय प्रसार केला, मोठे मोठे सोहळे घेतले, लाखो रुपये खर्च केले आणि त्या लाखो रुपये देण्यामध्ये आम्ही पण होतो सह्या देणार. कारण आमच्याकडेच बिल येत होते, आम्हाला द्यावं लागत होती. नाही दिले तर शासनाकडून प्रेशर येत होतं की द्या त्यांना पैसे लवकर. आता खूप कार्यक्रम असे झाले, खुर्च्यापासून तर सगळे सोहळ्याच्या जेवणापासून सगळ्यांचे पैसे आम्ही दिले त्यावेळेला. परंतु खरं काम जे होतं ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आणि कुठलाही 1 रुपया न घेता. म्हणजे मला एक अभिमानाची गोष्ट वाटते की त्यावेळेला तेव्हापासून तर आतापर्यंत 1 रुपया न घेता सातत्याने अहोरात्र हे कार्य महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन करते
यामध्ये या यशाचं गमक आहे. कारण मी अनेक कार्यक्रमाला, अनेक सोहळ्याला विदर्भस्तरीय त्यांनी रॅली काढली, अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले, स्मशानामध्ये कार्यक्रम घेतले, अनेक ठिकाणी कार्यक्रम घेतले खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पण कुठलाही शासनाचा त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आणि स्वतःच्या भरोशावरती, स्वतःच्या आत्मविश्वासावरती या कायद्याला आणि लोकांमध्ये जागृतीचं काम खऱ्या अर्थाने या चळवळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केले. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही नागपूरचं युनिट फार सक्षम आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतर ठिकाणी अशा पद्धतीचं कार्य होत असेल, परंतु विदर्भात तरी सगळीकडे होते. कारण मागच्या वेळेला जेव्हा रॅली गेली तर प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक अत्यंत चांगला प्रतिसाद पोलीस अधिकाऱ्यांनी म्हणा आणि प्रशासनाने सुद्धा दिलेला. मधल्या काळामध्ये एक राज्यस्तरीय समिती पण बनवण्यात आली. मुक्तता त्या समितीच्या आहेत सदस्य, परंतु त्याच्यामध्ये इतके भांडणं झाले की महाराष्ट्र शासनाने या कायद्याच्या प्रचार प्रसारासाठी जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर आणि राज्यस्तरावर समित्या निर्माण केल्या. त्या समितीचं काम होतं की या सगळ्या गोष्टीला पुढे नेणे, परंतु समिती ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह असायला पाहिजे त्या पद्धतीने झाली नाही. मुक्तताईंनी मधल्या काळामध्ये 2-3 बैठका घेतल्या, राज्य शासनासोबत, आयुक्तांसोबत बैठका झाल्या, परंतु ज्यांना पैशासाठी काम करायचं आहे ते लोक नेहमीच आडवे येत असतात आणि ते काम करू देत नाही. मी मधल्या काळामध्ये अनेकदा राज्य शासनाला माझे 2-4 पत्र गेलेले आहे की विभागीय स्तरीय समिती आहे. मी 2 नावं सुचवली होती त्याच्यामध्ये, रामभाऊजीचं आणि चिंतरंजनजीचं, की बा कमीत कमी एक त्याचा उद्देश होता माझा की जे राज्यस्तरीय समिती आहे त्यामध्ये नॉमिनेशन करण्याचे अधिकार कोणाला दिलेले आहे? राज्यस्तरीय समितीला दिलेले. म्हणजे जिल्ह्याला पण अधिकार नाही आणि विभागालाही अधिकार नाही. माझ्याकडे बरेच नावं दुसऱ्या पण लोकांचे आले होते, परंतु मी 2 नावं विभागीय आयुक्तांना सांगितले. बिदरी मॅडम आहेत, तर मला वाटतं की रामभाऊंना पण तो एक मेसेज दिला होता आणि पुढची बैठकीमध्ये या दोघांचं नॉमिनेशन त्या ठिकाणी होणार इतक्यामध्ये माझी बदली झाली. परंतु काही हरकत नाही, तो एक बॅकग्राऊंड आणि हे सगळं तयार करून ठेवलेलं आहे. रामभाऊजी आणि 2-3 आपल्या कार्यकर्त्यांनी तिथे भेटावं आणि निश्चितच त्यामध्ये मनोनीत सदस्य म्हणून आपली त्या ठिकाणी जेव्हापर्यंत राज्य शासन नियुक्ती करत नाही आणि करणार पण नाही, मला नाही वाटत शक्य आहे, कारण की एवढ्या 2-3 वर्षापासून मी प्रयत्न करतोय पण नाही झालं. पण मनोनीत सदस्य म्हणून मी विभागीय आयुक्तांना एवढ्या चांगल्या पद्धतीने सांगितलं की हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ज्यामध्ये मी पण स्वतः सहभागी असतो नेहमी, हे लोक अत्यंत चांगलं काम करतात. या समितीला मार्गदर्शन करणे, या समितीला मदत करणे आणि या माध्यमातून विभागामध्ये सगळ्या लोकांपर्यंत एक मेसेज चांगला जाणे, यासाठी या समितीची निर्मिती केली आहे. म्हणून या 2 जणांना तुम्ही घ्या. तर मला वाटतं की जर शक्य असेल तर मी पण आपल्यासोबत येणार आणि सांगणार त्या ठिकाणी की यांना त्या ठिकाणी सदस्य म्हणून घ्या आणि त्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, कारण कायदा आहे हा, काही कायदा आहे, शासनाने केलेला कायदा हा, का कुणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेला नाही, शासनाने केलेला कायदा आहे. या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपण बघताय की काय परिस्थिती सुरू आहे. आणि मग यावेळेला हा कायदा त्यावेळेला फार महत्वाचा होता, कारण की गणपतीने दूध पिला तेव्हा आदरणीय दाभोळकर सर होतेच आणि त्यानंतर पण जवळजवळ कायद्याची मांडणी करेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेमध्ये ते होते. परंतु जेव्हा हा कायद्याची अंमलबजावणी आली ते आमच्यामध्ये नव्हते आणि मग नंतर हळूहळू या कायद्याला ज्या पद्धतीने प्रशासनाच्या दृष्टिकोनातून राबवायला पाहिजे ते नाही राबवलं, याच्याकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं आणि पर्यायाने महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धेमुळे अनेक लोकांचे बळी आजही जात आहेत. ही फार शोकांतिक आहे. आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं जे अविरत कार्य आहे ते यासाठी आता फार महत्वाचं झालेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की माझी विनंती राहील मुक्तताईंना की जी कमीत कमी समिती राज्यस्तरावर तयार आहे, लोकांचा विरोध होतच राहील, चांगल्या कार्याला विरोध होतच असतो, परंतु आपण अजून थोडासा पुशबॅक करा त्याला, जेणेकरून त्या समितीच्या माध्यमातून हे जे आपले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे आपले छोटे छोटे कार्यकर्ता आहेत, पदाधिकारी आहेत, जे सातत्याने काम करतात, या
पदाधिकाऱ्यांना कमीत कमी त्या ठिकाणी नेमून तरी द्या, जिल्हास्तरीय समितीमध्ये, विभागीय स्तरावर समितीमध्ये, जेणेकरून यांना थोडंसं एक मॉरल सपोर्ट मिळेल की काम करताना. म्हणजे हे समजा विभागीय समितीचे सदस्य असले आणि यांना जर विभागामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन काहीतरी कार्यक्रम घ्यायचा आहे, कार्य करायचं आहे, तर त्या ठिकाणी अडचणी येणार नाही, सोपं होईल काम. म्हणजे पर्यायाने त्या ठिकाणचे जिल्हा अधिकारी असतील, तहसीलदार असतील, पोलीस विभागाचे अधिकारी असतील, ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील. म्हणजे त्यांचं पण काम कमी करायसाठी आपण काम करतोय. म्हणून मला वाटतं की त्या समितीला जर थोडंफार आपण ऍक्टिव्ह केलं आणि त्याच्यामध्ये हे जे आपले वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्यांना थोडं त्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं तर मला वाटतं की हे काम अजून जोमानं होईल. आणि शासनाला आपण पैसे तर मागतच नाही, परंतु शासनाने स्वतःहून या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ठेवायला पाहिजे. पुन्हा एकदा शासनाने पैसे दिले होते, परंतु पुन्हा त्याच्यामध्ये काय झालं की फार मोठं काही प्रशिक्षण झालं. ताईंनी तर ऑब्जेक्शन घेतलं होतं, परंतु प्रशिक्षण झालं आणि त्याच्यावर ते 2-4 कोटी रुपये अजून खर्च झाले. कुठे गेले आणि कशा पद्धतीने झाले तर कोणालाच माहीत. तर हे असंच पोट भरणारे लोक यावरती जगतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे काम पुढे जायला पाहिजे ते जात नाही. तर ही सगळी बाब फार महत्वाची आहे. तर मला माझी विनंती राहील ताईंनी यावर थोडं लक्ष द्यावं. मला वाटतं की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फार मोठ्या प्रमाणामध्ये या 2 दिवसीय परिषदेच्या माध्यमातून आपण सगळ्या उपस्थितांना काल आणि आज खूप विषय मी वाचले आणि मॅक्झिमम विषय हे सगळे स्त्रियावरती जास्त होते. कारण की स्त्रिया सर्वात जास्त जर अंधश्रद्धेला बळी पडत असतील तर स्त्रिया असतात आणि त्यांच्या माध्यमातून मग ते कुटुंबावर त्याचा परिणाम होतो. पर्यायाने संपूर्ण समाजामध्ये त्याचे इफेक्ट दिसतात. आणि आता स्त्रियांना तर सगळ्या गोष्टीतून मुक्त व्हायचं आहे आणि संविधानाने तर 1950ला तुम्हाला मुक्त केलेलं आहे. हे सगळे अधिकार दिलेले आहेत, सगळेच दिलेले आहेत. म्हणजे आर्टिकल 14, 15, 16 आणि 39 जर आपण संविधानाचं वाचलं तर त्यामध्ये तुम्हाला समानतेचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला रोजगार करण्याचा अधिकार दिलेला आहे, तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जे काही वारसा असेल वारसा हक्काने तुम्हाला संपत्तीमध्ये अधिकार दिलेला आहे, तुम्हाला रोजगार सगळ्या गोष्टीची समानतेचा अधिकार दिलेला आहे, वेतन तुम्हाला सारख्या प्रमाणात मिळेल याचा अधिकार दिलेला आहे आणि सोबतच वैज्ञानिकवादी दृष्टिकोन पण दिलेला आहे. त्याच्यावरती हे सगळं कार्य चालतंय. परंतु स्त्रियांनी अजूनही इथे बसलेल्या ठीक आहे, पण याच्या बाहेरचं जे जग आहे ते अत्यंत फार वाईट आहे. म्हणजे इतकं बरबटलेलं आहे. म्हणजे मानसिक गुलामगिरीतून अजूनही मुक्त होण्यासाठी खूप काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून मला वाटतं की माणसाच्या कल्याणासाठी सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि माणसाचं कल्याण झालंच पाहिजे असं या सगळ्यांना वाटते. परंतु मधल्या काळामधल्या जे जीवन आणि मरण त्याच्यामध्ये अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये जो डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि त्यासाठी कारणं आहेत की सगळे बाबा टाबा आबा हे निर्माण झालेले आहेत आणि यांनी या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांना म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या मनावरती प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीतून जर मुक्त व्हायचं असेल तर अजून आम्हाला थोडंसं जोमानं कार्य करावं लागेल. पर्यायाने नवीन आणि यंग जनरेशनला यामध्ये जोडणं फार गरजेचं. कारण जरी आज विज्ञानवादी दृष्टिकोन असला तरी मी पण बघतो आमच्यातले खूप सारे अधिकारी आमच्यापेक्षा मोठ्या पदावर आहेत तरी पण अंधश्रद्धेचे बळी आहेत. अनेक ठिकाणी त्यांच्या घरी तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. कारण की भारतीय संविधानाने आम्हाला धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु धर्मस्वातंत्र्य दिलं आहे तो धर्म वैयक्तिक भाग जरी असला पण खूप मोठे मोठे अधिकारी सुद्धा या अंधश्रद्धेचे बळी आहेत. मी बघितले आता म्हणजे मोठ्या पदावर म्हणजे कोर्टातले जज पासून तर सगळे मी आता बघितले इतक्यात की फार बळी आहे. आणि म्हणून हा सुशिक्षित वर्गाला सुद्धा बाहेर काढण्यासाठी आम्हाला काम करावं लागेल. पर्यायाने जो भारताचा नागरिक जो आता बनू घातलेला आहे यंग जनरेशन, इथे मुलं फार कमी दिसतात.
जर आपण आपल्या इतके जे बसलेले लोक आहेत, जेवढ्या स्त्रिया आहेत, जेवढे पुरुष आहेत, त्यांनी जर आपल्या कुटुंबासहित जर इथं आलं असतं ना, तर मला वाटतं की अजून संख्या मोठी झाली असती. परंतु असं होऊ शकलं नाही. म्हणजे आजही आम्ही आमचं कार्य घरापासून सुरू केलेलं नाही, अजून करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हे जर कार्य आम्ही आमच्या घरापासून केलो की करायला लागलो, तर मला वाटतं की ते कार्य समाजापर्यंत पोहोचेल. समाजात पोहोचलं तर नक्कीच या राज्यामध्ये पोहोचेल आणि देशापर्यंत पोहोचेल. तर जेवढं काही चांगलं कार्य आपल्याला करता येते तेवढं करताय आपण, परंतु अजूनही करण्याची गरज आहे असे मला वाटते. आणि म्हणून या 2 दिवसीय परिषदेच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने यामध्ये अनेक गोष्टी शिकून घेतल्या. अनेक वेगवेगळ्या संपूर्ण राज्यामधून आलेल्या लोकांचे अनुभव ऐकून घेतलेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या कार्यासाठी आता मला वाटतं की अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही तयार झालेत. आणि म्हणून वारंवार वर्षातून किंवा 6 महिन्यातून अशा परिषदा होणं गरजेचं आहे. सेकंड मॅडम, आहे की नाही? आता आपण तर तयार आहात, परंतु नवीन लोकांना कसं आणता येईल आणि अजून त्यामध्ये सहभागी कसं करून घेता येईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि निश्चितच आपल्या कार्याला, या सगळ्या कार्याला मुक्ताताई माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. मी आपल्या सोबतच आहे आणि जेव्हा जेव्हा माझी गरज पडतंय तेव्हा मी आपल्या निश्चितच सोबत आहे, या कार्यामध्ये पण सोबत आहे. एवढंच एक देतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देऊन याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन आपण केलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे आपण आमचा प्रत्येक कार्यक्रम तुम्हाला माहिती असते आणि तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही सतत आमच्या कार्यक्रमाला येत असता. काय करायचं नाही करायचं सतत तुम्ही आम्हाला सांगत असता. खूप छान तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी आभार मानते. यानंतर 2 दिवसीय महिला परिषदेचा आढावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्याध्यक्ष माननीय चौरे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी काही जास्त वेळ घेणार नाही. मला 5 मिनिटं देण्यात आलेले आहेत. या 5 मिनिटात जेवढा आढावा होईल तेवढं मी, कारण तुम्ही सगळे कार्यक्रमाचे साक्षी आहात, उद्घाटनाचे साक्षी आहात, पण मला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या सांगायची अत्यंत गरज आहे. मी इथं कार्यक्रमाला आलो तेव्हा मला फार लोकांनी हे विचारलं की सर हे कसं काय तुम्हाला भेटलं, हे एवढं मोठं हे कसं काय, हे सगळं AC हे ते मला सांगणं आवश्यक आहे, कारण याचा भरपूर किराया आहे. आणि आताचे विद्यमान प्रादेशिक आयुक्त जे आहेत देशमुख सर, त्यांच्याकडे आम्ही जेव्हा गेलो की सर असं असं आहे आणि आम्ही हे करतोय तर तुम्ही आम्हाला मदत करा, त्यांनी पहिल्यांदा तर नाहीच म्हटलं. परंतु दुसऱ्या वेळेला जेव्हा मी गेलो, माझ्याबरोबर पुष्पाताई घोडके होत्या, प्राध्यापक देवयानी भगत होत्या, श्रीखंड मॅडम होत्या. साहेबांनी वेळ दिला 11चा, आम्हाला वेळ झाला, आम्ही त्या वेळेस पोहोचू शकलो नाही. 12-1 वाजले होते. मॅडम म्हणलं आम्हाला थोडंसं काम आहे, जाऊ का? आम्ही म्हटलं हरकत नाही, मी आहे, पुष्पाताई मॅडम आहेत. त्याच कार्यालयामध्ये सरांना माहीत आहेत, एक माझे मित्र आहेत सिद्धार्थ खोपरागडे, महाराष्ट्र महात्मा फुले विकास महामंडळाचे विभागीय. त्यांची भेट झाली. ते म्हणले अरे चौरे कसं काय आला? मी म्हटलं असं असं काम घेऊन आलो. ते म्हणले चला माझ्या कॅबिनमध्ये. त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो, बसलो, चहा वगैरे घेतला. ते आणि पुष्पा मॅडम असे आम्ही 3 जण गेलो. पुष्पा मॅडमनी एक अशी त्यांना आठवण करून दिली की सर तुम्ही अमुक अमुक वेळेला असं म्हटलं होतं की कधीही तुम्ही एक मोठा कार्यक्रम करा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा, मी तुम्हाला जरूर मदत करेन. तो धागा मॅडमना धरला. हां, तो धागा मॅडमला धरला आणि सरांना कसं मानवलं आता मला माहिती आहे. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या प्राध्यापक पुष्पा मॅडमसाठी व्हायला पाहिजे. त्याचबरोबर सिद्धार्थ खोबरागडे सर, त्यांच्यासाठी सुद्धा एक जबरदस्त टाळ्या पाहिजेत. त्यांनी अगदी अक्षरशः ते इम्प्लिमेंट करून टाकलं, ताबडतोब वही आणली ना कार्यक्रम लिहून टाकला त्याच्यात, आणि अशा पद्धतीनं आम्हाला हाल मिळाला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे बिद्री सर आहेत ते उपस्थित राहावे असं देशमुख सरांचा आग्रह होता. आम्ही त्यांच्याकडे गेलो. देशमुख सर म्हणले, सर एक काम कराल तुम्ही, निदान तुमच्या त्यांच्या कार्यालयाचा शिक्का घेऊन या, मी नंतर बघून घेतो. आणि कलेक्टर ऑफिसला पण द्याल, तिचा एक शिक्का घेऊन या, मी नंतर बघून घेतो. आम्ही दोन्ही ठिकाणी, माझे मित्र देवानंदजी बडगे इथं आहेत, पुन्हा तानात आम्ही गेलो आणि त्यांच्यासाठी एक जबरदस्त टाळ्या याच्यासाठी होऊ द्या की हा सगळा जो नियोजन आहे ना, प्रयोजन आहे ना, हा सगळं जे कार्यक्रम आहे त्यांच्याशिवाय झालं नसतं. इतक्या 68 वर्षाचा हा तरुण मी कुठंच नाही पाहिला. माझ्या संपर्कात भरपूर लोक आले, पण हे 68 वर्षाचे आहेत तरुण. यांना फोन केला की साहेब 2 वाजता जायचं, बरं सरांनी वेळ दिला. त्याच वेळेस ते माझ्याकडे यायचे आणि टाईमचे एवढे प्रबंध की विचारूच नका. टाईम म्हणजे टाईम. आणि मी तेव्हा तयार राहायचो, मला आधीच सांगायचे तयार राहा. आम्ही जायचो, त्यांच्याकडे गेलो, पण मॅडम होत्या सुट्टीवर 10 मार्चपर्यंत. आम्ही सरांना सांगितलं, सर असंच गोष्ट आहे. ते म्हणे येऊ द्या त्यांना, हो येतील. नंतर आम्ही जेव्हा कलेक्टरकडे गेलो तेव्हा परत माझ्यासोबत ह्या प्राध्यापक पुष्पा मॅडम होत्या. आम्ही भेटलो त्यांना. त्यांनी आश्वासन दिलं, मी 14 तारखेला येतो, मला एक फोन करा. पण 14 तारखेला धुरंडी होती, फोन काही लागला नाही. मी काल फोन केला, काल 15 तारीख होती मार्चची, कार्यक्रम सुरू झाला सर वगैरे वगैरे, त्यांचा फोन स्विच ऑफ होता. आमच्याकडे दुसरे आदरणीय रवींद्र पंढरीनाथ होते, ते अध्यक्ष, ते त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं कार्यक्रमाचं. पण अनोखा उद्घाटन झाला. अंधश्रद्धेच्या ज्या बेड्या असतात महिलांच्या, भूतबाधा, चेटकुनी, नरबळी यांच्या बेड्या स्वतः तोडून त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. असं उद्घाटन आमच्या कुठल्याच कार्यक्रमात झालं नाही. त्याच्यासाठी आमची मध्यवर्ती टीम जी आहे, त्यांची कल्पना, त्यांची मी आदर करतो. आणि तेवढा सुंदर कार्यक्रम उद्घाटनाचा त्यांनी घडवून आणला. त्याच्यासाठी मुक्ता मॅडमनी प्रास्ताविकमध्ये खूप चांगलं प्रबोधन केलं. मी त्यांचं काही जास्त सांगत नाही, आमच्या घरातल्या आहेत, त्या आमच्या कुटुंबातल्या आहेत. पण त्यांनी एक सुंदर एक हे म्हटलं की डॉक्टर दाभोळकर म्हणायचे, क्रोधापेक्षा करुणेला महत्व. हे आम्ही तसंच करतो आणि उपवासापेक्षा आपुलकीला. डॉक्टर दाभोळकरांचे हे मंत्र आम्ही घेऊन प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा जातो शाखा उत्पन्न करायला, तेव्हा हे आमच्या मनात असतं आणि तोच धागा आम्ही धरून प्रत्येक ठिकाणी जातो. आज विदर्भात 41च्या आजूबाजूला शाखा आहेत. आता रिसेंटली मागच्या 1 महिन्याच्या आधी आम्ही भंडारा शाखेचे विलासराव इथं उपस्थित आहेत, शेडमाके सर, त्यांच्याकडे आम्ही जाऊन शाखा उत्पन्न केली. अशा पुष्कळशा शाखा आम्ही तयार करू शकतो. गडचिरोली ज्या त्यात आमची शाखा नव्हती, परंतु आदरणीय रामभाऊ डोंगरे गेले आणि त्यांनी शाखा घडवून आणली. आणि तुम्हाला मी अभिमानानं सांगतो की इथं 5 महिला अशा आहेत ज्या गडचिरोलीच्या अत्यंत दुर्गम एरियातून आलेल्या आहेत, तिथं उपस्थित आहेत. आता त्यांनी सही केल्या आणि त्यांच्याबरोबर सुद्धा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही 5 पुरुष सुद्धा आलेले आहेत. हीच आमच्या कार्यक्रमाची पावती आहे, लक्षात घ्या. हे लोक आले हे आम्हाला खूप महत्वाचं आहे. गडचिरोली जिल्ह्यात आम्ही कार्यक्रम करत होतो. मॅडम 2 मिनिटं जास्त द्या मला. एक कार्यक्रम करत होतो, रामभाऊ डोंगरे होते, परसोडा नावाचा गाव आहे त्यांच्या जिल्ह्यामध्ये. कार्यक्रम केला आम्ही. रामभाऊंनी एक उदबत्ती फिरून दाखवली. ते तुम्ही सगळ्यांना माहित आहे कशी फिरवली. एक बाई आली, संध्याकाळची वेळ होऊन गेली होती, आम्हाला दुसरीकडे चाललं होतं. पण ती म्हणली, नाही सर तुम्ही कोणता मंत्र वापरला हे मला सांगा, आणि हे उदबत्ती फिरलीच कशी काय. मी म्हटलं का बरं. आम्ही सांगितलं नाही याचं वैज्ञानिक कारण काय आहे, हे का फिरली. ते म्हणे ठीक आहे, पण मला गणपत बाबांनी 22,000 रुपये घेतले या उदबत्ती फिरवायचे. म्हटलं का बरं दिले. काय करावं सर, सुनबाईला मुलं बाळ होत नाही, 7-8-10 वर्ष झाले आणि तो पोरगा माझ्या दारू पिऊन येते. गणपत बाबा म्हणे हे 6 महिन्याच्या आत कंप्लीट होऊन जाईल. मी घरचे धान विकले, पाणीनं धान विकले आणि 22,000 रुपये त्यांना दिले. मी म्हटलं एक काम करा, तुमच्याकडे 10वी-12वी कोणी असेल त्याच्याकडनं एक पत्र द्या मला लिहून, त्या गणपत बाबालाही आम्ही बघतो आणि तुमचे 22,000 रुपये परत देतो. पण ते म्हणले सर असं जर तुम्ही केलं तर माझा नवरा काही मला ठेवणार नाही. म्हटलं का बरं. त्यांना माहीत न करता त्याच्या पाठमोरी मी धान विकले आणि धान विकून जेव्हा जेव्हा बाबांना म्हटलं की या पौर्णिमेला पोरीला घेऊन या, त्या पौर्णिमेला या, तेव्हा ते आम्ही पैसे दिले. परसोडा नावाचं गाव आहे. इतकी अंधश्रद्धा गडचिरोली जिल्ह्यात आहे.
ह्या महिला ज्या आल्या हे आमची कार्यक्रमाची पावती आहे. त्या जिल्ह्यामध्ये खरं तर आम्हाला अजून शाखा उघडायच्या आहेत. मी स्वतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरीला होतो. मला माहीत आहे नक्षली दलम आहे आणि किती अंधश्रद्धा आहे, त्याच्यावर बोलत नाही. आमचा हे कार्यक्रम जे आहे अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न होत आहे. उद्घाटनात रवींद्र पंढरीनाथ सरांनी खूप काही आम्हाला सांगितलं की RSSच्या 55 गाड्या आहेत, तुमच्या 2-3 तरी अजून नवीन करा. त्यांनी अजून एक आम्हाला हे सांगितलं की विवेकानंद यांच्यावर एक आघाडी तयार करा, प्रबोधनकार ठाकरे यांच्यावर एक आघाडी तयार करा, आणि विज्ञानाचे जे क्लासेस जिथं होतात शालेय याच्यामध्ये तिथून ITI पर्यंत तिथं सुद्धा एक अशी विज्ञानाची हे करा. आम्ही ते बघू. आणि मॅडम होत्याच, त्याच्यामुळं माझा काही त्यांना रिक्वेस्ट आहे की अशा ज्यांच्या त्यांच्या 55 आहेत आमच्या अजूनही जास्त व्हाव्या, आघाड्या व्हाव्या, आणि आम्ही करू. आमच्यात एवढी ताकद आहे. आता हे सांगणं बरोबर नाही, स्वतःची पाठ थोपवून घेणं आहे. आमच्या केंद्रीय जे लोक आहेत तिथं बसलेले त्यांना सगळी कल्पना आहे. कार्यक्रम उत्तम झाला आणि पुष्कळ लोकांच्या प्रतिक्रिया होता की साहेब तुमचं जेवण खूप चांगलं होतं. मला विचारतात साहेब जेवण चांगलं होतं. कालचं मटण तर विचार कोणी बनवलं? त्या गीताबाई जर इथं असतील तर याव्या की उभा राहाव्या? नाही आहे. हा एक याचा भाग झाला. परंतु गटचर्चा आमच्या याच्यात काल महिलांनी केली. स्त्रिया आणि व्रतवैकल्पे, स्त्रिया अंधश्रद्धा आणि दूरदर्शन मालिका, स्त्रिया अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहक, आणि आधुनिक स्त्री आणि अंधश्रद्धा, हे जेवढ्या गटचर्चा होत्या सगळ्या महिलांचे गट पडले. ते मला खूप चांगलं वाटलं आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद दिला महिलांनी ह्या कार्यक्रमाला. त्यानंतर परिसंवाद होता बघा. स्त्रियांचे विशिष्ट जीवनानुभव व अंधश्रद्धा. सुभदा देशमुख कुरखेड्याहून आल्या होत्या. या वयात त्या कुरखेड्यातून आल्या, MSW असलेल्या, आणि इथे त्यांनी इतकं सुंदर आमच्या महिलांना सांगितलं की मला तर वेगळंच वाटलं काही. हे जे आहे एवढं त्यांचा अनुभव तुम्हाला सांगितलं. अंजली साळवे मॅडम नागपूरच्याच होत्या आणि सुवर्णा दामले मागे नागपूरच्या होत्या. त्यांनी सुद्धा इतकं म्हणजे प्रतिबिंब तुमच्या याच्यात बिंबून गेलं पाहिजे इतकं व्यवस्थित सुंदर हे केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन नीता सामंत, 40गाव, आणि चमत्काराचे आज सकाळी सादरीकरण झाले. मी त्याच वेळेस परत देशमुख सरांना फोन केला की सर तुमच्या कार्यालयात जेव्हा आलो होतो तेव्हा तुम्ही मला विचारलं आणि बळगे सर होते त्यांना विचारलं की सादरीकरण कसं असतं, हे काय प्रकार आहे. तर मी आता आमच्या मॅडम आहेत तिथं उपस्थित, ते सादरीकरण करत आहेत, 15-20 मिनिटात या फॅमिली धरून. काल मला त्यांनी आश्वासन दिलं होतं की मी 4 वाजता फॅमिली धरून येईन, पण मला तुम्ही ते सादरीकरण काय आहे ते दाखवाल. म्हणजे कशी ती उदबत्ती फिरते, कसं होम करतात, कसे नोट काढतात, कसं पाणी तो पडत राहते वगैरे वगैरे. पण ते येऊ शकले नाही. मला आज सुद्धा ते म्हटले की सर सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, आज जरी रविवार असला पण सेक्रेटरिएटचे लोक आलेले आहेत त्याच्यामुळे मी येऊ शकत नाही. मी कधीतरी तुमच्या कार्यक्रमात येईन. माझ्या कार्यालयात हे जरी कार्यक्रम तुम्ही केला, मी येऊ नाही शकलो, पण मी तुमच्या कार्यक्रमात येईन, मदत करीन, हे सुद्धा बोलले. आता दुसरी मदत मॅडम त्यांच्या आपल्याला बघायला लागेल कुठला कार्यक्रम करायची. त्यांनी बोलले ते मी सांगतो. परंतु एक अजून महत्वाची गोष्ट की ते दिलेला शब्द त्यांनी पाळला. खरं तर बाबासाहेब देशमुखासाठी खरं तर एक जोरदार टाळ्या पाहिजे. त्यांनी काकू केलं नाही, फक्त आम्हाला विचारला हा काय प्रकार असतो. आम्ही जेव्हा सांगितलं तर ते खरंच प्रफुल्लित झाले आणि आम्हाला हाल दिला. मला ज्या लोकांनी प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर मी तुम्हाला सांगतो. आमचे सांस्कृतिक कार्यक्रम इतके सुंदर झाले स्टेजवर, आम्हाला माहीतच नाही एवढ्या आमच्याकडे म्हणजे कलाकार आहेत आणि हे इतके गीतगार आहेत आमच्याकडे. काय सांगू मी तुम्हाला. आम्ही जर एखादा ऑर्केस्ट्रा तयार करायचं म्हटलं तर सहज करू शकतो. आणि उत्तम गायक आहेत. रहाटे इतके सुंदर म्हणतात. सगळ्या लोकांचे मघाडे, गौतम मघाडे, आणि त्या लता मंगेशकरच्या आवाजातल्या काय त्यांचं नाव, निकिता बोंदाडे, व्यवस्थित कार्यक्रम करतात. ह्या आम्ही कोणावर डिपेंडिंग नाही आहे. आमच्यातलेच आम्ही जर अजून कलागुण वाढत गेलो तर आमचे लोक पुष्कळ काही करू शकतात. दक्षिण नागपूरची आमच्याकडे टीम आहे.
त्याच्यात ह्या मॅडम आहेत इथं बसलेल्या, देवयानी भगत, मंगला गानार आणि सुषमा शेवडे आणि पश्चिमच्या शोभाताई आणि ठाकरे मॅडम, हे लोक यांच्या कलागुणातला परिचय मला काल झाला. इतक्या सुंदर हे तुम्ही स्टेज परफॉर्मन्स करू शकता. कुठल्याही ट्रेनिंगची जरूरत नसताना, काहीही ट्रेनिंग न घेता तुम्ही करू शकता. तुमचे जेवढे अभिनंदन करायचे तेवढे कमीच आहेत. असंच तुम्ही आम्हाला साथ द्यायची आणि आमच्या प्रत्येक कामात तुम्ही यायचं. येणारच तुम्ही आमचे सदस्य आहेत, प्रश्नच येत नाही. आता हा दुसरा सत्र चालू आहे. लोकांना भुका लागलेल्या आहेत. मला दिलेले 5 मिनिटं कधीचेच संपून गेले. मी काय आता जास्त वेळ घेत नाही, कारण मान्यवरांनाही काही याच्यानंतर जेवणाची वेळ आहे आणि अजून कार्यक्रम आहेत, दुसरीकडे कार्यक्रम आहेत आणि नंतर आपापल्या गावी सुद्धा जायचे आहेत. समारोपीय कार्यक्रमाला खूप जास्त वेळ होईल, म्हणून मी इथंच थांबतो. तुम्ही मला ऐकून घेतलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद चौरे सर. यानंतर या परिषदेमध्ये आम्ही काही ठराव करीत आहोत. ठरावाची मांडणी राज्य कार्यकारिणी महिला सदस्य उषाताई शाह करतील, अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांना नमस्कार. परिषद जेव्हा जेव्हा आमच्या झाल्या तेव्हा तेव्हा आम्ही काही ठराव केलेले आहेत. आम्ही एक महिला जाहीरनामा पण तयार केलेला होता 2004 साली माळीनगरला. तो प्रसिद्ध केला आम्ही तो. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक वेळेला त्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही म्हणलं त्याच्याप्रमाणे काही ठराव करत त्याच्यावरती कार्य करत आलेलो आहेत. तसंच आम्ही या आजच्या परिषदेमध्ये 4 ठराव करत आहोत. त्याचं मी वाचन करते. ठराव क्रमांक 1. या परिषदेत आम्ही असा ठराव करतो की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आम्ही सर्व कार्यकर्त्या रोज किमान एका नवीन महिलेशी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित व्रतवैकल्ये, रूढी परंपरा, अंगात येणे, बुवाबाजी करणी, भानामती अशा कोणत्या न कोणत्या विषयाबद्दल किमान 15 मिनिटे गप्पा मारून संवाद साधू. तसेच आम्ही अंधश्रद्धेच्या बळी व्यक्तींशी आवर्जून भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधू. ठराव क्रमांक 2. भोवतालचा समाज व जग अधिक समजून घेण्यासाठी आम्ही रोज किमान अर्धा तास वैचारिक वाचन करू. ठराव क्रमांक 3. विधवा प्रथेमुळे महिलांच्या वाट्याला दुःख व अवहेलना येते, अशा विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू. ठराव क्रमांक 4. महाराष्ट्रातील जादूटोणा विरोधी कायद्याप्रमाणे देशव्यापी कायदा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद ताई. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आणि आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी प्राध्यापक पुष्पाताई घोडके यांना. हॅलो. धन्यवाद वर्षा. संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देऊन वैज्ञानिक दृष्टिकोन मानणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचे पुरस्कर्ते, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, छत्रपती शिवरायांच्या रूपाने
स्वराज्याला जन्म देणाऱ्या महासाहेब जिजाऊ, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई, अहिल्याबाई होळकर, त्याचप्रमाणे ज्या थोर समाजसुधारकांनी तळागाळातील लोकांच्या उत्थानाकरिता कार्य केलं अशा महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करते आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीस मी अभिवादन करते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी महिला परिषदेचे 2 दिवसीय आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, कामठी रोड, नागपूर या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात परिषद संपन्न झाली. आजच्या महिला परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आंबेडकरी विचारवंत सामाजिक कार्यकर्ते प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड सर आणि त्यांच्या भगिनी रोशनी गायकवाड आणि भगिनी म्हटलं की आपल्या त्यांच्या अर्धागिनी रोशनी गायकवाड आणि विचार मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील, होऊ शकते एखाद्या बोलताना सुद्धा आपण उपस्थित भगिनी आणि बांधव म्हणतो त्याचप्रमाणे ते एक वर्ष निघून गेलं, तर अर्धागिनी रोशनी गायकवाड आणि तशी त्या माझ्या मैत्रिणी सुद्धा आहेत. विचार मंचकावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सर्व अनिचे प्रज्ञावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी नमस्कार करते आणि जय संविधान. या 2 दिवसीय परिषदेमध्ये अंधश्रद्धेवर निर्मूलन करण्यासाठी अनेक विषयावर वैचारिक चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम व गटचर्चा घेण्यात आले. दिनांक 15 मार्च महिला परिषदेचा पहिला दिवस, त्यामधील प्रथम सत्र घेण्यात आले आणि त्या सत्रातील विषय अनितची वैचारिक भूमिका. पहिल्या सत्रामध्ये अनितची वैचारिक भूमिका, अनितची वाटचाल आणि लढे अंधश्रद्धेचे या विषयावर उषा शहा मॅडम, अण्णा कडलसकर आणि मिलिंद देशमुख या सरांनी उत्कृष्टपणे असे मार्गदर्शन केले. तर मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा महिला विभागाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. आणि अनितचे कायदे या विषयावर आदरणीय नंदनीताई जाधव यांनी महिलांना सविस्तरपणे अंधश्रद्धेच्या कायद्यांविषयी माहिती दिली, त्याबद्दल सुद्धा मी त्यांच्या अनितच्या वतीने आभार मानते. त्याचप्रमाणे स्त्रियांचे विशिष्ट जीवनानुरूप व अंधश्रद्धा या विषयावर सन्माननीय सुभद्रा देशमुख, ॲडव्होकेट अंजली साळवे, सुवर्णा दामले यांनी दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या अडचणीबाबत सविस्तर वैचारिक मांडणी करून महिलांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि अंधश्रद्धेवर आधारित महिलांचे 5 ग्रुप करून गटचर्चा घेण्यात आली आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय सुद्धा होते आणि त्यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेऊन लिखित स्वरूपात विचाराची मांडणी केली आणि त्या गटचर्चेचे संयोजक आणि सहभागी महिला यांचे सुद्धा मी आभार मानते. दिनांक 16 मार्च कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रादेशिक उपायुक्त आपल्या सिद्धार्थ गायकवाड सर यांनी आपल्याला आणि नेहमीच आमदा अंधश्रद्धेला मार्गदर्शन करीत असतात आणि कुठलाही प्रोग्राम असो की आणि ते व्यस्त असताना सुद्धा त्यांना सांगितलं की सर आपली उपस्थिती हवी आहे, तर नेहमीच वेळात वेळ काढून आमच्या अंधश्रद्धेला ते उपस्थित राहतात आणि आपल्याला अतिशय सुंदर असं त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. आणि रोशनी मॅडमचं पूर्ण आयुष्यच चाललं सामाजिक धार्मिक कार्य करण्यामध्ये, त्या सर्व्हिस सुद्धा करतात आणि सर्व्हिस सुद्धा करून त्यांना वाटते की नाही आपण सामाजिक कार्य केलं पाहिजे, समाजासाठी वेळ दिला पाहिजे आणि त्या सातत्यानं अविरतपणे कार्य करीत असतात. आणि आज सुंदर असं त्यांनी आपलं मत प्रगट केलं, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिशय सुंदर असे आमच्या पूर्व शाखेचे सन्माननीय गौतम पाटील सर यांनी केलं, यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि परिषदेचा आढावा आमच्या नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे सर
यांनी संपूर्णच महिला परिषदेविषयी आपल्यासमोर मांडणी केली आणि अतिशय सुंदर अशी मांडणी केली. आणि त्यांच्याशिवाय आमचं उत्तर नागपूरचं कार्य चालू शकत नाही असे सन्माननीय चौरे सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि ज्या ठिकाणी आता ठराव मांडणी केली उषा शहा यांनी सर्वात जास्त आमच्या ऑनलाईन मिटिंगा घेऊन परिषद कशा प्रकारे सक्सेस करण्यासाठी सातत्याने ते आपले विचार दाखवत असत. कशा प्रकारची मांडणी करायची, कशा प्रकारे महिला परिषद सक्सेस झाल्या पाहिजे, त्या सातत्यानं ऑनलाईन आमच्या राज्य कार्यकारिणीची महिलांची मीटिंग घ्यायच्या आणि त्यांनी असं आपले ठराव या ठिकाणी मांडलेत. अशा उषा शहा मॅडमचे, सन्माननीय उषा शहा मॅडमच्या ठिकाणी मी आभार मानते. त्याचप्रमाणे ज्यांनी 15 आणि 16 तारखेचे अतिशय सूत्रसंचालन केलं अशा प्रीती नगराडेताई आणि ते जे परिसंवाद होता त्या परिसंवादाचे जे सूत्रसंचालन केलं डॉक्टर प्राध्यापक सुनील भगत आणि आजच्या कार्यक्रमाचं समारोपीय जे कार्यक्रमाचं जे सूत्रसंचालन केलं असे आमच्या वर्षाताई सहारे आणि आत्ताच प्रास्ताविक ज्यांनी केलं ते गौतम पाटील सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. आणि ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महिला परिषदेच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी म्हणजे म्युझियम, कॅमेरेमॅन आणि ज्यांनी व्यवस्थापन केलं, त्याचप्रमाणे जेवणाचं जे आत्ताच चौरे सरांनी सांगितलेलं आहे त्या गीताताई या ठिकाणी उपस्थित नाही आहे. ह्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानते. आणि या ठिकाणी ज्यांनी महिला परिषद यशस्वी करण्याकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्या सर्वांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि कन्व्हेन्शन सेंटर या जे देण्यात आलेलं आहे आणि ते इथे गार्ड उपस्थित आहेत की नाही आहे तर माहिती नाही, पण वेळोवेळी आम्हाला चाव्या देण्याचं काम, स्वच्छता करण्याचं काम आणि आमच्या परिषदेकडे लक्ष देण्याचं काम जसे सौरभ सर आहेत, सारंग बावनकुळे आहेत, प्रणाली मेश्राम मॅडम आहेत आणि दीपा कोटांगले यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानते. आणि जर कुणाचे आभार राहून गेले असतील आणि ॲक्च्युली पर्सनल गडचिरोलीवरून ज्या महिला 10 ते 15 आणि काही पुरुष आलेले आहेत ह्या कार्यक्रमासाठी, त्यांचे मी माझ्या वतीने, समितीच्या वतीने, नागपूर जिल्ह्याच्या वतीने सर्वांतर्फेच त्यांचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि ज्यांचं काही आभार मानल्या गेलं नसेल तर वाईट मानू नका. तर मी त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आपला जेव्हा कार्यक्रमाचं जे समारोप होतो तर नेहमी हम होंगे कामयाब ह्या गाण्याने समारोप होत असते. आणि एक आभार राहिलेला आहे की सामाजिक न्याय विभाग, ह्या सामाजिक न्याय विभागाने जे आपल्याला कन्व्हेन्शन सेंटर दिलेलं आहे. आणि खरं म्हटलं तर एकदा आमची मीटिंग असताना सहजपणे आम्ही बाबासाहेब देशमुख यांना भेटायला गेलो, तर त्यांना म्हटलं सर माझी मनापासून खूप दिवसाची इच्छा होती की इथे महिलांचा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने घेण्यात यावं. तर ते म्हणाले मीटिंग झाल्याच्या नंतर मॅडम तुम्ही काय म्हटलं, तर म्हटलं नाही मला ह्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. तर गायकवाड सर ते काय बोलले की तुम्हाला 3 तासाचे पैसे लागणार, तर त्यांनी 35-36 हजार रुपये लागणार असं बोललेत. तर सर म्हटलं आम्ही एवढं काही आर्थिकदृष्ट्या आम्ही मजबूत नाही आहोत, परंतु आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. नाही तुम्हाला तर करोडोनी पैसे मिळतात. सर म्हटलं आम्हाला करोडी नाही, 1 रुपया सुद्धा आम्ही कोणाकडनं घेत नसतो, तर स्वतःकडून स्वतःचे पैसे खर्च करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य करीत असतो. तर त्यावरून म्हणाले मॅडम निश्चित तुम्ही कार्यक्रम घ्या, मी तुम्हाला सपोर्ट करतो. आणि म्हणाले की सर म्हटलं आय एम रिक्वेस्ट फॉर यू, आम्हाला महिलांचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि तो कार्यक्रम या ठिकाणी महिला परिषदेचा सक्सेस झाला. तर सामाजिक न्याय विभागाचे सुद्धा मी फार म्हणजे आभार मानते. आणि त्याचसोबत आमच्या गायकवाड सरांचे सुद्धा आभार मानते. आणि इथेच मी थांबते. धन्यवाद. एक सूचना आहे, आपण आय 17 मध्ये
प्रश्नावलीचा एक सोडवून घेण्याचा ठेवलेला होता कार्यक्रम, तर ते वेळेअभावी आपण तो करू शकत नाहीये. परंतु त्या ज्या प्रश्नावली प्रिंट केलेले पेपर्स आहेत ते आपली नोंदणी जी आहे टेबल तिथे ते ठेवले जातील. जाताना प्रत्येकीने तो आपला कागद घेऊन जायचा आहे आणि आपल्या समजाप्रमाणे आपल्या घरी आपण तो सोडवायचा आहे. आणि त्याच्यासाठी चर्चा करण्यासाठी किंवा त्याची उत्तरं समजण्यासाठी आपण एक गुगल मीट घेणार आहोत, ऑनलाईन मीटिंग घेणार आहोत. त्याच्यामध्ये आज ज्यांनी नोंदणी करून इथे उपस्थिती दिलेली आहे त्या सगळ्यांनी त्या मीटिंगला जॉईन व्हायचं आहे आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे तुम्हाला मिळणार आहेत. तर त्या मीटिंगची लिंक टाकली की हा जो आपला ग्रुप केलेला आहे परिषदेसाठीचा, त्या ग्रुपवरती लिंक टाकली जाईल आणि सगळ्यांनी जॉईन होऊन त्याच्यासाठी. आणि हे का सांगते मी की ती प्रश्नावली ही अनिसाविषयी तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे त्या माहितीविषयीचे ते प्रश्न आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला ती माहिती असणं आवश्यक आहे असे ते प्रश्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाने ती घ्या आणि ती सोडवा आणि त्याची माहिती आपण मीटिंगमध्ये घेऊन आपल्याजवळ ठेवूया. तो कागद स्वतःजवळच ठेवायचा आहे. प्रश्नावली म्हणजे मार्क बिर्क रिझल्ट वगैरे असं काही नाहीये त्याच्यात. हॅलो. होंगे कामयाब हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर, होगी शांति चारों ओर एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, होगी शांति चारों ओर एक दिन. हम चलेंगे साथ साथ डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन. नहीं बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर, युग बदलेगा चारों ओर एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, युग बदलेगा चारों ओर एक दिन. होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. होंगे कामयाब एक दिन. विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद.